नमस्कार, हरिओम. चातुर्मासातील कहाण्या या उपक्रमाअंतर्गत ऐकूयात शनिवारची मारुतीची कहाणी. एक आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. तो ब्राह्मण आणि त्याचा मुलगा व त्याची सून असे सगळेजण एकत्र राहत होते. एके दिवशी मुलगा प्रवासाला गेला. सासू सासरे देवाला जात भिक्षा मागून धान्य आणीत. सून स्वयंपाक करे. सासू सासऱ्यांना वाढून उरलं सुरलं आपण खात असे. श्रावण महिन्यात शनिवारी एक मुलगा आला. म्हणाला, बाई मला न्हाऊ माखू घाल. ती म्हणाली, बाबा घरामध्ये तेल नाही, तुला न्हाऊ कशानं घालू. माझ्यापुरतं बघ, घागरीत असेल थोडं शेंडीला लावून न्हाऊ माखू घाल, जेवायला दे. सुनेनं घागरीत हात घालून तेल काढलं, त्याला न्हाऊ घातलं, जेवायला घातलं, उरलं सुरलं आपण खाल्लं. असे 4 शनिवार झाले. चौथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून घेतले आणि जातेवेळी घरभर ते तांदूळ फेकून तो अदृश्य झाला. इकडे घराचा वाडा झाला. गोठा गुरानं भरला. धान्याच्या कोठ्या भरल्या. दास दासी आल्या. सासू सासरे देवाहून आले. तो त्यांना घरच मुळी ओळखेना. वाडा कोणाचा? सून दारात आरती घेऊन पुढं आली. मामंजी, सासूबाई इकडे या. अगं तू कोणाच्या घरात राहतेस? तिनं सर्व हकीकत सांगितली. म्हणाली, तुम्ही चुकाल, तुमच्या लक्षात येणार नाही म्हणून मी दाराशी उभी राहिले. आरती करून त्यांना आत घेतलं. गरीब असूनही तिच्या हातून होईल तेवढा परोपकार तिनं केला आणि त्याचं पुण्य तिला मिळालं. मारुतराय तिला प्रसन्न झाले. तसे तुम्हा आम्हा होवो ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. श्रीराम.